नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रमोद मोरे, तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ज्या इलेक्ट्रिकल बांधवाकडे रिवार्डिंगची मशीन नाही, तर रिवार्डिंग कशी करायची मग सिलिंग फॅनची, त्याचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं आहे ते पण मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला लागणार आहे हा इन्सुलेशन पेपर. आपल्याला सिलिंग फॅन रिवाइंडिंग करण्यासाठी लागतं आहे 36 नंबरचं वायर. तर हे 36 नंबरचं आपलं कॉपरचं वायर आहे. आणि हा आहे सिलिंग फॅन. हा हाय स्पीडमध्ये सिलिंग फॅन आहे. हा जास्त करून रॉक्सी वगैरे या कंपनीत येतो. तर मित्रांनो, हा फॅन मशीनवर वाइंडिंग होत नाही कारण याची डाय बऱ्याच जणांकडे अवेलेबल नसते. तर जे इलेक्ट्रिशियन बांधव आहेत आणि जे कस्टमर पण आहेत, व्ह्यूवर आहेत, त्यांना पण घरच्या घरी फॅन रिवार्डिंग कसं करायचं हे मी शिकवणार आहे. तर पाहून घ्या. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा हा जो फॅन असतो ह्या स्टेटरची आपल्याला रुंदी मोजून घ्यावी लागते. तर मित्रांनो, पाहू शकताय हे स्टेटर आहे 15 mm. 15 mm स्टेटर आहे म्हणल्यावर आपल्याला 20 mm पेपर कट करून घ्यावा लागतो त्याला इन्सुलेशनसाठी. तर आपण पेपर कट करून घेऊयात. तर आता हे आपल्याला 20 mm पेपर कट करून घ्यायचा आहे. तर अशा आपल्या 3-4 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून पूर्ण फॅनला आपल्याला पेपर पुरेल. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण आपल्या चॅनलवर इलेक्ट्रिकल उपकरणे दुरुस्तीच्या संदर्भातील बरेच असे व्हिडिओ असतात की ज्याचा आपल्याला फार मोठा उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आता हे स्टेटर आपल्याला घ्यायचं आहे. तर या स्टेटरमध्ये पेपर अशा प्रकारे बसवायचा आहे. तर याला हा 6 कॉईल, स्टार्टिंगच्या 6 कॉईल आणि रनच्या 6 कॉईल आपल्याला वाइंड करायचे आहेत. तर पेपर अशा प्रकारे बसवायचा आहे. आणि आपल्याला अजून एक साहित्य लागणार आहे, म्हणजे तो हा व्हाईस. पण व्हाईस जर नसेल तर तुम्ही एखादा सॅडल वगैरे त्याच्यावर पण फिट करून फॅन वाइंड करू शकताय. तर आता आपल्याला हे स्टेटर आहे हे अशा पद्धतीनं व्हाईस. तर ह्या व्हाईसला असा या प्रकारे शॉफ्ट आपल्याला फिट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ही कॉईल वाइंड करून घ्यायची आहे. तर पाहू शकताय पेपर स्टेटरच्या थोडा इकडे वर आला आहे, त्यामुळं हा बॉडी अर्थ होणार नाही याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. त्यामुळं जे स्टेटरची स्टॅम्पिंग ज्या साईजची असते त्यापेक्षा थोडा जास्त, म्हणजे 2-2 mm आपल्याला पेपर कट करून घ्यावा लागतो. तर आता हे वायर आहे. तर आता चला आता आपण फॅन वाइंडिंग करायला शिकूयात. तर मित्रांनो, हे वायरचं पहिलं टोक आलं. तर हे वायरचं टोक असं आपल्याला इकडं गुंडाळून घ्यायचं आहे. पाहू शकता ही आपलं मेन लीड आहे, म्हणजे आपण इथून स्टार्ट झालेला आपला. तर आपल्याला ह्या कॉईलमध्ये 500 टर्न्स टाकायचे आहेत. तर त्या अशा प्रकारे टाकायच्या.
आणि वाइंडिंग करताना हात थोडा तंग ठेवायचा, म्हणजे वाइंडिंग डिले होणार नाही. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 25, 26 झालेले आहेत. तर आता आपल्याला ह्या कॉईलमध्ये 500 टर्न घ्यायचे आहेत. पण आता आपण वाइंडिंग करताना हे वायर असं टाकलं होतं, म्हणजे वाइंडिंग अशी झाली होती. पण आता ही कॉईल घेताना आपल्याला असं वायर घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, ह्याचं कनेक्शन वाइंडिंग जे असते ते रिव्हर्स फॉरवर्ड असते. म्हणजे आता हे बघा, आता आपण ही वाइंडिंग करताना हे वायर जाऊन असं जात होतं, पण आता ह्या कॉईलमध्ये असं जाणार आहे. तर ही जर सिक्वेन्स चुकली तर आपली वाइंडिंग सक्सेस होत नाही मित्रांनो. एका साईडनं आपण वाइंडिंग करू शकत नाही. तर आता आपल्याला या पण कॉईलमध्ये 500 टर्न घ्यायचे आहेत. मित्रांनो, या दुसऱ्या कॉईलच्या पण आपल्या 500 टर्न कंप्लीट झाले आहेत. तर आता आपल्याला तिसरी कॉईल इकडं असं नाही घ्यायची, तर त्या दिशेने वाइंडिंग करायचं. तर ह्याला पण 500 टर्न घ्यायचे आहेत. 6च्या 6 कॉईलला टर्न सेम आहेत, फक्त त्याची वाइंडिंगची दिशा रिव्हर्स आणि फॉरवर्ड एवढंच करायचं आहे. तर आपण ही तिसरी कॉईल वाइंडिंग करून घेऊयात. असं जर पेपर वगैरे आडवं येत असेल तर याला तुम्ही चिकट टेप मारू शकता. असं वायर पण अडकत असते मित्रांनो, ते लक्ष द्यायचं थोडं. आपली स्टार्टिंग वाइंडिंग कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण बाहेर काढून घेऊयात. डिव्हाइसला जो पंखा फिटिंग केला आहे तो काढूयात. तुम्हाला दाखवतो वाइंडिंग कशा प्रकारे तयार झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपली वाइंडिंग तयार झाली आहे. तर आता आपल्याला हा जो पेपर आहे हा कट करून घ्यायचा आहे. आणि ही जी वाइंडिंग आहे ती थोडीशी आतमध्ये दाबून घ्यायची आहे, कारण आता इथं वर पण वाइंडिंग येणार आहे रनिंगची. ज्या इलेक्ट्रिशियन बांधवाकडे मशीन नाही आणि दररोज 1-2 पंखेचे येतात ज्यांच्याकडे रिपेअरिंगला, त्यांच्यासाठी या प्रकारे वाइंडिंग करण्याचे सिस्टीम आहे. पहिलं अगोदर मशीन नव्हत्या त्यावेळेस वाइंडिंग अशाच प्रकारे केलेली जायची, पण आता ॲडव्हान्स मशीन आलेले आहेत. तरी पण ज्यांच्याकडे मशीन घेऊ शकत नाही, मशीन नाही, त्यांच्यासाठी हा जुगाड
अत्यंत फायदेशीर आहे. तर मित्रांनो हे असे वायर बाहेर आलेले हे पण काढून घ्यायचे, दाबून घ्यायचे आतमध्ये, जेणेकरून बॉडी अर्थ होणार नाही. त्यानंतर हा पेपर आहे तो अशा प्रकारे दाबायचा आहे. म्हणजे हा पेपर स्टेटरला घासणार नाही. अशा प्रकारे हा पेपर दाबून घ्यायचा आहे. मित्रांनो पाहू शकता ही आपली स्टार्टिंग वाइंडिंग कंप्लीट झालेली आहे आणि ह्या आपल्या 2 लीड बाहेर निघाले आहेत. पाहू शकता 2 वायर आपले शेवटी उरतात. तर मित्रांनो जिथं आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी आपल्याला इथं सेपरेटर टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता हे अशा प्रकारे इथं सेपरेटर या दोन्ही कॉइलच्या आतमध्ये आपल्याला बसवायचं आहे, जेणेकरून शेवट या कॉइलचा झालेला आहे. जर या कॉइल आणि जर एकमेकाला जर कदाचित गरम होऊन जर चिटकली तर ती वाइंडिंग फेल होऊ शकते. त्यामुळे या दोन्हीच्या मध्ये सेफ्टी पेपर बसवायचा आहे. अशा प्रकारे आता आपण सेफ्टी पेपर बसवला आहे. तर आता आपण ही बाहेरची आहे ही रनिंग वाइंडिंग असते, तर ही रनिंग वाइंडिंग करणार आहोत. तर रनिंग वाइंडिंगसाठी आपल्याला 530 टर्न घ्यायचे आहेत आणि त्या पण 36 गेज कॉपर वायरनच घ्यायचे आहेत. चला सुरुवात करूयात. आता आपण जी रनिंग वाइंडिंग करणार आहोत तर हे पाहू शकता हे आपण टोकाचं घेतलेलं आहे. आपण वाइंडिंग सुरू करणार आहोत. तर स्टार्टिंग वाइंडिंग ज्या दिशेने आपण सुरुवात केली त्या दिशेने ती पण करायची आणि याला टर्न घ्यायचे 530. मित्रांनो अशा प्रकारे आपली रनिंग वाइंडिंग आहे ती पहिली कॉइल कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट कॉइल घ्यायची आहे. तर आता ती कॉइल इथून सुरुवात होऊन इथे येणार. तर त्याचं जसं आपण स्टार्टिंग वाइंडिंगचं डायरेक्शन एक उलट एक सुलट घेतलं होतं त्याच प्रकारे त्याचं पण डायरेक्शन असणार आहे. आता हे वायर असं आलेलं आहे. तर आता आपल्याला या दिशेनं वाइंडिंग करायची. पाहू शकता तुम्ही, जर लक्षात आलंच असेल जसं स्टार्टिंग वाइंडिंग केली होती त्याच प्रकारे रनिंग वाइंडिंग पण करायची आहे. फक्त टर्न्समध्ये फरक आहे, सिक्वेन्स तीच राहणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रनिंग आणि स्टार्टिंग दोन्ही वाइंडिंग कंप्लीट झालेली आहे. तर डेट याचा परत एकदा सांगतो. स्टार्टिंग वाइंडिंगला 500 टर्न्स आणि रनिंग वाइंडिंगला 530 टर्न्स घेतलेले आहेत आपण. आणि घरच्या घरी पण जर या कोणाला जर वाइंडिंग करायची असेल तर हा व्हिडिओ फार उपयोगी आहे. व्हिडिओ पूर्ण पहा स्टार्ट टू एंड, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस लक्षात येईल. जे ITIचे विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन काम शिकत आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहेच. पण एखाद्याला घरच्या घरी जर त्यांची वाइंडिंग शिकायची असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ फार उपयुक्त आहे. तर मित्रांनो जसं आपण स्टार्टिंग वाइंडिंगचा पेपर दाबून घेतला होता त्याचप्रमाणे आपल्याला रनिंग वाइंडिंगचा पण पेपर दाबून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला त्याचे कनेक्शन पण दाखवणार आहे, तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पाहत राहा. मी तुम्हाला डिटेल A to Z माहिती मिळेल.
मित्रांनो पाहू शकता ही वाइंडिंग कंप्लीट झाली आणि ह्याचा रनिंग कॉईलचा पण पेपर आपण व्यवस्थित दाबून घेतला आहे. तर आता आपण याचं कनेक्शन पाहणार आहोत. तर हे पाहू शकता ह्या 2 लीड आहेत रनिंग वाइंडिंगच्या आणि ह्या 2 लीड आहेत स्टार्टिंग वाइंडिंगच्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी रनिंग वाइंडिंगची एक लीड आणि स्टार्टिंग वाइंडिंगची एक लीड ह्या दोन्ही एकत्र करून ह्याचं कॉमन तयार करायचं आहे आणि ह्या 2 राहिलेल्या कॅपॅसिटरला जातील. तर पूर्ण प्रोसेस पहा. एंडला मी सांगणारच आहे तुम्हाला कॅपॅसिटर कुठं जोडायचं आणि कॉमन कुठं जोडायचं आहे. तर आता आपण ह्याला 1 नंबरच्या स्लीवनं कव्हर करून घेतलेला आहे. ह्या 2 एकत्र करायचे आहेत आपल्याला. एक सुरुवातीला आलेली स्टार्टिंग आणि रनिंगची लीड. इन्स्टॉलेशन आपल्याला जाळून घ्यायचं आहे काडीपेटीच्या साहाय्यानं. मित्रांनो आता आपण त्याच्यातलं एक वायर आहे ते आपण कॉमनसाठी वापरणार आहोत. किंवा आपण असंही करू शकतो, या 2 लीड इथं एकत्र करण्यापेक्षा आपण ज्यावेळेस कनेक्शन देतो त्यावेळेस ज्या 4 लीड निघतात त्या आपण एकत्र करू शकतोय. ते पाहू शकता. आता आपण रनिंगला एकच कलर वापरणार आहोत, सिंगल ग्रीन कलर आपण रनिंगसाठी आणि रेड कलर आहे तो स्टार्टिंगसाठी वापरूयात. तीन नंबरच्या स्लीवनं आपण कव्हर करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपलं कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे. तर आता याच्या पुढची प्रोसेस सांगतो तुम्हाला आणि ती का करायची त्याचं पण कारण सांगतो. ही आहे रनिंग कॉईल आणि ही स्टार्टिंग कॉईल आहे. याच्यात जास्त गॅप नाही. तर यदा का त्याची चिटिंग होऊन जर ह्या कॉईल जर एकमेकाला चिटकल्या तर आपली वाइंडिंग पुन्हा परत बस्ट होते. त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण वाइंडिंगला अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे. मित्रांनो, स्टेटरच्या दोन्ही बाजूंना आपल्याला अशी वाइंडिंग बांधून घ्यायची आहे जेणेकरून रनिंग आणि स्टार्टिंग कॉईल एकमेकाला चिटकणार नाहीत. तर आपल्या दोन्ही साईडनं बांधून झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही. थोड्या कॉईल अशा दाबून घ्यायच्या आहेत. दाबून घेतल्यामुळं खाली घासणार वगैरे नाहीत. आता आपण याला वॉर्निश करणार आहोत. वॉर्निश कशासाठी करायचं ते पण सांगतो. मित्रांनो, यासाठी करायचं की ही जी वाइंडिंग आपण केलेली असते त्याची थिकनेस वाढते आणि कॉईल एकमेकाला चिटकून राहतात वायर, त्यामुळं त्याची लाईफ वाढते. त्यामुळं आपल्याला वॉर्निश करावं लागते. असं दोन्ही साईडनं आपण याला वॉर्निश करून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर जे नवीन इलेक्ट्रिशियन बांधव आहेत किंवा ITIचे विद्यार्थी आहेत ज्यांना टेक्निकल फील्डमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त तसंच घरगुती जे लहान सहान प्रॉब्लेम असतात त्याचे पण सोल्युशन आपल्या चॅनलवर असतात. त्यामुळं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण असेच नोटिफिकेशन माझे ज्यावेळेस व्हिडिओ येतील त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, ह्या दोन्ही हिरव्या आहेत, ह्या रनिंगच्या आहेत आणि ह्या स्टार्टिंगचे कॉईल आहेत. ज्यावेळेस आपण कनेक्शन करणार आहोत त्यावेळेस त्याच्यातलं हिरवं एक आणि निळं एक करायचं आणि या दोनला कॅपॅसिटर द्यायचं. जर फॅन जर सुलटा फिरला या दोन कनेक्शनवर तर ठीक आहे. जर तसं जर नाही झालं तर हे पिवळं वायर आहे हे चेंज करायचं आणि हे पिवळं वायर एक करायचं. आपलं फॅन सुलटा होईल आणि कनेक्शन याचं रनिंगवर मिळून जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया असाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मी आपलाच प्रमोद मोरे, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर.